नमस्कार. आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हॉट ब्लॉकेज विषयी महत्त्वाची अशी माहिती जी तुम्हाला अतिशय उपयुक्त पडेल. व्हिडिओ स्किप न करता माहिती पूर्ण शेवटपर्यंत ऐका. ब्लॉकेज असतील तर दिसतात ही लक्षणं वेळीच ओळखा. हॉट ठणठणीत ठेवण्याचा सोपा उपाय. आपल्या शरीरात हजारो नसा असतात. नसांचं काम शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत रक्त आणि आवश्यक पोषक तत्व पोहोचवणं असतं. अशात निरोगी राहण्यासाठी नसा चांगल्या आणि मोकळ्या राहणं गरजेचं असतं. जर नसांमध्ये काही समस्या झाली तर शरीरातील अनेक महत्त्वाचे अवयव प्रभावित होऊ शकतात. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे नसांसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नसांमध्ये ब्लॉकेज ही त्यातील एक कॉमन समस्या आहे. नसांमध्ये ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा. यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशन योग्यपणे होत नाही. नसांमध्ये ब्लॉकेज होण्याची कारणं वेगवेगळी असतात, जसे की चुकीचं खाणं पिणं, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल, हाय कोलेस्टेरॉल आणि धूम्रपान इत्यादी. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली गेली तर गंभीर धोका टाळला जाऊ शकतो. अशात जाणून घेऊ नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांबाबत. छातीत वेदना. नसांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर व्यक्तीच्या छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेजमुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही, ज्यामुळे छातीत वेदना होतात. या वेदना हलक्या ते गंभीर असू शकतात. सामान्यपणे छातीच्या मधोमध वेदना होते. जर तुम्हाला असं लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. श्वास घेण्यास अडचण. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. ब्लॉकेजमुळे शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. याच कारणानं श्वास घेण्यास समस्या होते. ही समस्या शरीराच्या हालचाली दरम्यान अधिक जाणवते. थोडी मेहनत केल्यावरही श्वास भरून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थकवा आणि कमजोरी. जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणं हा सुद्धा नसांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळेच व्यक्तीला पुन्हा पुन्हा थकवा आणि कमजोरी जाणवते. जर तुम्हालाही असं काही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा. चक्कर येणे. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे असं लक्षण दिसू शकतं. नसा ब्लॉक झाल्यामुळे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही, ज्यामुळे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होतात. असं लक्षण दिसलं तर वेळीच सावध व्हा. हातपाय थंड पडणे. जर तुमचे हातपाय नेहमीच थंड राहत असतील तर नसांमध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. ब्लॉकेज झाल्यावर रक्त पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही, ज्यामुळे हातपाय थंड जाणवू शकतात. त्याशिवाय अनेक लोकांना हातपायांमध्ये वेदना किंवा सूज जाणवू शकते. जर तुम्हाला असं लक्षण दिसलं तर डॉक्टरांना दाखवा. या माहितीचा फायदा इतरांनाही व्हावा यासाठी आपल्या नातेवाईक तसेच फ्रेंड्सना ही माहिती शेअर करा.